13 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे. म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती, खंड म्हणजे 10-15 दिवस पाऊस पडला नव्हता, तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचाच जाणार आहे, याच्यात उघाड भेटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटत तर काय होणार आहे की दुपारी सकाळी 9 ते दुपारी 2च्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं राहील, ऊन पडणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही काय करा, हे 14 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या. कारण की 15च्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे. 15च्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे 16 तारखेपासून तर 22 तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे. म्हणून पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या 16 ऑगस्टपासून म्हणजे 15 ऑगस्ट ते 22च्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे. वडे नाले वाढणारं पडणार आहे. आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये जे खडकपूर्णा धरण आहे त्याच्या कॅचमेंट एरियात पडणार आहे. म्हणून खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येते. मग ती खडकपूर्णा देखील ह्या 100च्या ऑगस्टपर्यंत 100% भरून जाणार आहे. त्याचं पाणी परत येलदरीला येतं आहे. येलदरी आता जवळपास 82 झालं आहे, तर ते देखील भरणार आहे. त्याचं पाणी सिद्धेश्वरला जातं आहे. ती सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये 3 धरणं तर मात्र हे 100% ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहे. म्हणून ह्या शेतकऱ्यांनी कॅचमेंट एरियातल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता हे म्हणजे परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना, बीड ह्या जिल्ह्याची तहान भागवणारं हे जायकवाडी धरण आहे. हे जवळपास 90-95 पर्यंत गेलं आहे. आता याच्या पूर्ण होऊन परत एकदा त्या तळ्याचं पाणी सोडावं लागणार आहे. कारण की तुम्हाला सांगतो नाशिककडं देखील म्हणजे 17 ते 22च्या दरम्यान मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. परत ते मारुतीचं मंदिर आहे ना, दुतोंड मारुतीचं, तिथं देखील पाणी देखील लागणार आहे. म्हणून हा अंदाज परत एकदा त्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज 10 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्टपासून म्हणजे धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, दोन कडाष्टी, बीड ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे आजपासून म्हणजे दररोजच म्हणजे आज 10 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्ट दरम्यान दररोज भाग बदलत तसा 14 तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. एकदम तुमचा पाऊस काही बंद होणार नाही. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. जशी वेळ भेटेल तसं तुम्ही शेतीचे कामं करून घ्या. पण त्याच्यानंतर मात्र 15 ऑगस्टच्या दरम्यान मात्र खूप मोठा पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अहिल्यानगर सांगतो. अहिल्यानगरकडं म्हणजे काही भागात इकडल्या म्हणजे आमच्या मराठवाड्याला जे लागू नये त्या भागात पाऊस पडलेला आहे. पण काही भाग थोडे 2-4 तालुके सुटलेले आहेत. राहता झालं, त्याच्यानंतर कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, पुणतांबा हे सुटलेलं आहे. तर तिकडं देखील म्हणजे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 14 म्हणजे 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या त्या सगळ्यामध्ये शेतामध्ये जे छोटे तळे असेल तिकडं देखील अहिल्यानगर वगैरे खूप पाऊस पडणार आहे. संगमनेरकडं खूप पडणार आहे. जुन्नर तिकडं विघ्नर कारखाना आहे. त्या विघ्नर कारखान्याच्या बाजूला म्हणजे त्याच्यानंतर त्या विघ्नर कारखाना, ओझर, त्याच्यानंतर भीमाशंकर त्या पट्ट्यामध्ये देखील चांगला अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे. म्हणून त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ह्या अंदाज लक्षात द्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. म्हणजे सांगायचं झालं तर 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडेच म्हणजे वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील आज म्हणजे 10, 11, 12च्या दरम्यान देखील जळगाव झालं, धुळे जिल्हा झालं, त्याच्यानंतर इकडे चाळीसगाव तालुका ह्या भागामध्ये काय होणार, निपाड तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी ह्या 2-3 दिवस असा भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. पण 15 ऑगस्टच्या दरम्यान 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान जळगाव जिल्हा असो या नंदुरबार जिल्हा असो या
त्याच्यानंतर नाशिक असो, धुळे असो, या सगळीकडे जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर आपल्या लगतच गुजरात आहे. गुजरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 17 ते 22 मध्ये तुमच्या मुसळधार, अतिमुसळधार म्हणजे असा पाऊस पडणार आहे, म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. मध्य प्रदेश देखील तशीच परिस्थिती राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या बाजूच्या लगत आपले म्हणजे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इकडे कर्नाटक. त्या कर्नाटक राज्यातले, तेलंगणा राज्यातले आणि आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 17 ते 22चा पाऊस हा तुमच्याकडे देखील खूप मोठा असणार आहे, म्हणून तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्यावी. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर 22 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडेल. परत 1-2 दिवस थोडा गॅप देईल आणि परत येईल. म्हणजे सांगायचं झालं तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचा जाणार आहे. फक्त काय भेटणार आहे, दुपारीमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून तर 2-2:30 पर्यंत थोडं ऊन भेटणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही काय करा, ह्या 14 ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या. कारण की राज्यात 15 ते 22 म्हणजे 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दररोज एक अंदाज दिला जाईल. धन्यवाद.